नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सचिन सूर्यकांत टेके, स्वागत आहे. काय आहे, तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर मला खूप दिवसापासून मी शोधत होतो, ज्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर अनेकांना असं वाटतं, की खूप जणांचे जॉब जाणार आहे. आजच नंदन निलेकणी असं म्हणाले, की काही नवीन जॉब क्रिएशन आहे, राईट? सचिनची मी ओळख करून देण्याच्या आधी ह्याचं उत्तर मी आधी घेतो, कारण तुमच्याकडे किती हजार रेझ्युमे आहेत आता? आता 50,000 रिझ्युम्स आहेत आमच्याकडे. महाराष्ट्रातले मराठी मुंबईतले, मोस्टली मुंबईत. राईट. मोस्टली मुंबईतले. आणि काय जॉबचं सध्या मार्केट कुठल्या दिशेने चाललंय? जो आय-टी सेक्टर आहे, तो अराउंड 30% रिझ्युम्स हे आय-टी सेक्टरमधले आहेत. जेव्हा आपण 50,000 रिझ्युम्स म्हणतो, तेव्हा मुंबईच्या पॉप्युलेशनला तेवढ्याच त्या पद्धतीने हेच पर्सेंटेज कॅटर करतं. कारण की तेवढा सॅम्पल स्पेस हा फार मोठा आहे. फर्स्ट इज आय-टी. फर्स्ट इज आय-टी, देन इज कॉमर्स, बँकिंग अँड फायनान्स. ओके, त्याचा पण पर्सेंटेज हा तेवढाच आहे, 30% तेवढाच आहे. ओके, त्याच्यानंतर ज्या गोष्टी येतात, ज्या स्पेशलाइज स्किल आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, ह्या कोर स्किल्स आहेत, त्यांचं प्रमाण हे फार कमी आहे. त्यांचं 5 ते 10% एवढंच प्रमाण आहे. ठीक आहे, याचा अर्थ आपण बघितलं तर सर्व्हिस जी इंडस्ट्री आहे ना, तिथे लोकांचा, मुंबईतल्या तरी लोकांचा कल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जास्त आहे. ही गोष्ट आहे. सगळ्यांना ऑफिसमध्ये बसून काम करायचं आहे, असं त्याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर मला हवं होतं. सचिन सूर्यकांत टेके यांची प्रोफाईल बघा, मी जी काढली. एम इंडिकेटरचे संस्थापक. MMR रिजनमध्ये 5 कोटी लोक राहतात, त्यातले 2 कोटी लोक मुंबईत ट्रॅव्हल करत असतात. सो त्यांच्या जीवाभावाचं एम इंडिकेटर. सचिननी 2010 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी ते सुरू केलं. 2010 मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी हे मोफत ॲप सुरू झालं. मुंबईतली रेल्वे, बसचं वेळापत्रक, मार्ग, भाडं, आपत्कालीन संपर्क क्रमांक, लाईव्ह ट्रेन स्टॅटस, असे सगळ्या गोष्टी यात कळतात. 15 दशलक्षहून अधिक युनिक युजर्स आहेत. आता किती युजर्स आहेत तुझे? युजर्स 1.5 करोडच आहे. जेवढं मुंबईचं पॉप्युलेशन आहे आणि जेवढं ऍक्टिव्ह पॉप्युलेशन आहे, ऍक्टिव्ह म्हटलं की जे वयाच्या 20 वर्ष, 18 वर्ष ते आपण 55 एज पर्यंत, तेवढं जे ऍक्टिव्ह पॉप्युलेशन आहे, ऑलमोस्ट 100% युजर हे इंडिकेटरचे आहेत. ग्रेट. आणि सचिनची शैक्षणिक पात्रता आहे VGTI मुंबईमधून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून MBA केलं. फ्रीलान्समध्ये केलं तुम्ही, राईट? बरोबर. 2014 फायनान्समध्ये. ओके, फायनान्स. तू जरा इकडे, बरं, ह्या एम इंडिकेटरचं फार सगळ्यात महत्वाचं तिनेच मला सांगितलं की एम इंडिकेटर इकडे जरा. तू काय म्हणाल त्या दिवशी, काय झालं? ऍक्च्युली माझं इन्सिडेंट सांगते. मला कोपरखेड्याला जायचं होतं जस्ट फॉर शॉपिंग वगैरे, आणि त्याच्यासाठी जेव्हा मी एम इंडिकेटर ओपन केलं की ट्रेन कुठे हे बघायला, त्याच्यामध्ये मी एक चॅट सेक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये पब्लिक जे होते तिथे ते चॅट्स करत होते की आता ही ट्रेन या ठिकाणावर पोहोचली आहे किंवा ही ट्रेन कुठे आहे. त्याच्यामुळे त्यांना ती एक फ्लेक्झिबिलिटी मिळाली की ते बघू शकतात की त्यांची ट्रेन कुठे आहे किंवा त्यांनाच काही मिसअंडरस्टँडिंग आहे की ते त्या बरोबर लोकेशनवर नाही आहे. सो त्यांना एक असं तू किती वेळेला वापरलं एम इंडिकेटर? मी ऑलमोस्ट रोज वापरते. सो मुंबईकरांच्या बाहेर, सचिन, मुंबईकरांच्या बाहेर लोकांना फारसं तुमचा याची युटिलिटी माहित नाही नसेल, बरोबर ना? नसेल. सो ही जी कल्पना आहे, ही जी संकल्पना आहे, ह्याची सुरुवात कशी झाली? मी 2010 ला, म्हणजे मी जिओडेसेक लिमिटेड ही कंपनी होती, तिथे मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप, VGTI नंतर मला कॅम्पस प्लेसमेंट लागलं आणि तिथे मी जॉईन झालो मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर. पूर्वी छोटे फोन यायचे आणि त्यासाठी जावा फोन्स असायचे, त्यात जावा ॲप्स चालायचे. तर त्याच्यासाठी मी माझ्या आधीच्या कंपनीत काम करायचो. त्याच्यानंतर मला जॉब सोडावा लागला. म्हणजे ऑब्व्हियसली थोडं हाईक पाहिजे होतं, नॉर्मल सगळ्यांना जशी अपेक्षा असते. पण ते काही 4 वर्षात तेवढं काही होऊ शकलं नाही ती गोष्ट. त्यानंतर मी जॉब सोडला. योगायोगाने मी नोकियामध्ये सुद्धा गेलो. नोकियामध्ये पण चांगली सॅलरी मिळाली, दुप्पट मिळाली. ओके, म्हणजे तसं म्हटलं तर सॅटिस्फाईड असायला पाहिजे होतं, पण ती गोष्ट काही, ते सॅटिस्फॅक्शन फक्त 15 दिवस टिकलं. त्यानंतर मी नोकिया सुद्धा सोडली. आणि त्याच्या अगोदर मी हा प्रवास करत असताना, ओके, मला ही कल्पना आली की आपण आपल्याला तरी निदान माहिती मिळायला पाहिजे की एक ट्रेनचं वेळापत्रक जे कागदावर आहे
ते ते- खरोखरच आहे ते की नाही? मोबाईलवर यावं. अच्छा, आणि आपण तर ती व्यक्ती आहोत ज्याला ते ऍप्लिकेशन बनवता येऊ शकतं, क्या बात आहे. तर आपण ते का बनवू नये? पण हे प्रवासात सुचलेली कल्पना की हो हो हो, प्रवासात सुचली. पण त्याचं 3-4 कारणं अशी वेगवेगळी होती. नुसतं हम्म. हे एकच कारण नव्हतं. हम्म. पगार न वाढणे हे एक कारण होतं. ते बरोबर? सगळ्यांनाच त्रास हं. दुसरं कारण असं होतं की जेवढा मी नेरूळ ते कुर्ल्यानंतर बस चेंज करा आणि ते परत ते सिप्सला जा, तर ही गोष्ट करताना माझा 2.5 तास आणि 2.5 तास असा माझा प्रोडक्टिव्ह 5 5 तास. तासाचा वेळ. आणि एवढं काही सोपं नव्हे. म्हणजे मी असं म्हणतो की त्या वेळामध्ये त्या 5 तास मी झोपाही सुद्धा काढू शकत नाही. ओके, कारण की तो प्रवासच तसा आहे की तुम्हाला पुस्तक वाचणं नाही, झोप करू बसायला मिळणार नाही. 6 वर्ष मुंबईत राहून मी ते सगळं Yes, बघितलेलं आहे. येस येस हम्म. येस. आणि त्यामुळे जॉब करणं हाच एक थोडासा पेन पॉइंटच आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि खरं सांगायचं झालं तर माझं कुठे प्रमोशनच होऊ शकणार नाही. ओके, ही एक भावना मला एक फीड झाली. मग काय करायचं? हम्म. मग म्हणलं आपला एक स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे हम्म. आणि त्या व्यवसायासाठी एक चांगला विषय असला पाहिजे हम्म. आणि जो विषय निरंतर टिकेल, जास्तीत जास्त काळापर्यंत टिकेल असा विषय असला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली तुम्ही एखादा व्यवसाय करताय तेव्हा तुम्हाला असं वाटतंच की तुम्हाला त्यातनं अर्थार्जन पण झालं पाहिजे. हम्म. ओके, मग ते कसं होईल? तर एके दिवशी मी कुर्ल्याला होतो आणि कुर्ल्याला बघितलं तर 10,000 रुपयाचं वेळापत्रक एक माणूस विकत होता. हम्म. तर म्हटलं अरे, म्हटलं लोकांना गरज आहे म्हणून 10 रुपयाचं ते वेळापत्रक ते खरेदी करतायत. त्याचा अर्थ लोकांना गरज आहे आणि लोक पैसे द्यायला पण तयार आहेत या गोष्टीसाठी. हम्म. जर मी हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये काढलं तर पण लोक त्याच्यासाठी पैसे द्यायला तयार होतील. हा एक एवढं माझं एक आपण अझम्पशन किंवा हायपोथेसिस ते होतं. हम्म. त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. कल्पना तर सगळ्यांनाच असतात पण ऍक्शन कोण घेत नाही. हम्म. तर मी जिओडेसिकमध्ये असतानाच 2009ला ह्याच्यावर थोडं फाईट मारायला सुरुवात केली. ॲप लॉन्च केलं ऑफिसमध्येच असताना. ठीक आहे. हे 15 वर्षापूर्वी ऍप लॉन्च हो हो हो, 15 वर्षापूर्वी ॲप लॉन्च केलं. असे काही युजर्स नव्हते त्याचे. म्हणजे पहिला तर त्या ॲप तयार झालं याच्यावर मी खुश होतो. मी ते वापरायला लागलो. किती खर्च आला तेव्हा त्याला? नाही नाही, खर्च काहीच नाही नाही. केला. मी स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलपर, त्याच्यामुळे ती माझीच ती जी कॉस्ट होती तीच कॉस्ट. आणि त्याच्यानंतर जेव्हा गोष्ट आली की याच्यातनं पैसे कसे मिळणार, ही जेव्हा गोष्ट होती ती थोडंसं त्याच्या बाबतीत मी म्हणजे अनभिज्ञच होतो की मला माहित नव्हतं यातनं पैसे कसे मिळतील, काय मिळतील. ठीक आहे. एक स्वतःचं माझं जाहिरातीचं माध्यम मी तयार केलेलं, पण ते काही तेवढं काही चाललं नाही. योगायोगाने माझे जावाचे युजर बेस वाढले. त्याचं कारण पण आहे की आम्ही त्यात एक ब्लूटूथने तुम्ही स्वतःच ॲप शेअर करू शकतं अशी एक टेक्नॉलॉजी टाकली. सोपी नव्हे ती. एक जर्मन रिसर्च पेपर होता आणि फिलॉसॉफी जी होती माझी ती व्हायरसची होती. व्हायरस स्प्रेड होतो, व्हायरस स्वतःचं मार्केटिंग करतो, त्याला कोणी लागत नाही. तर आपलं ॲप पण स्वतः मार्केट झालं पाहिजे जर त्याची युटिलिटी असेल. येस येस येस. तर ही एक संकल्पना होती आणि त्या म्हणजे हायपोथेसिस होतं, पण अझम्पशनच होतं. मग त्याच्यावर प्रॅक्टिकली काम केलं, रिसर्च पेपर शोधला, तो इम्प्लिमेंट केला आणि 3 महिन्यानंतर जेव्हा टेस्टिंग केलं तेव्हा ॲप स्वतःची कॉपी दुसऱ्या ॲपला ब्लूटूथ मार्फत देऊ शकतो. हे व्यवस्थित झालं. मी जे अझम्पशन केलेलं की समजा मी पहिला युजर आहे, मला माहिती आहे अरे मी कुठून तरी डाउनलोड केलंय. त्याच्यानंतर लोक हे ट्रेनमध्ये जातील, त्यांच्या 4 मित्रांना वाटतील. ही ट्रेन मधली लोक त्यांच्या ऑफिसमध्ये जातील, तिथे 4 लोकांना देतील. ही ऑफिसमधली लोक परत घरी जातील, तिथे त्यांना घरच्या लोकांना देतील आणि हे सायकल, ही जी चेन बोलतो. पण मी असं जर म्हणालो सचिन की यू आर द पायोनियर ऑफ ॲप युटिलिटी ऑन दॅट टर्म. युटिलिटी ॲप बरोबर ना? बोलू शकता. हा, कारण 15 वर्षापूर्वी आता ह्या मुलांना ऍप्स वगैरे वरती हो. फार नॉर्मल गोष्ट आहे. हो हो 15 वर्षापूर्वी असं काहीतरी ऍप बेस होऊ शकतं. हो. पण सुरुवातीला एम इंडिकेटर्स नव्हतं. हो, एम इंडिकेटरच होतं. एम मीन्स मुंबई फॉर व्हॉट? हे आता नाव काहीतरी ठेवायचं आहे मला. ठीक आहे. तर इंडिकेटर हा जो शब्द आहे लोकांच्या जिभेवर रुळलेला आहे. हे जरी तो कठीण असला बोलायला तरी पण ते लोकांना माहिती आहे मी इंडिकेटरच्या खाली उभा आहे. ओके. मग त्यात थोडंसं वेगळं पण असेल तरच तुम्हाला ट्रेडमार्क मिळेल, नाही तर तुम्हाला ट्रेडमार्क मिळणार नाही. ठीक आहे. नाव ओळखीचं पण असलं पाहिजे पण वेगळं पण असलं पाहिजे. म्हणून ते स्मॉल एम. हा, एम म्हणजे तेव्हा
छोटे छोट्या, मग ते लोक म्हणतात तो मुंबई इंडिकेटर आहे, लोक म्हणतात तो मोबाईल इंडिकेटर आहे. म्हटलं तुम्ही काय बोलायचं ते बोला, इट इज कॉल्ड एज एम इंडिकेटर. ग्रेट. आणि 1.5 कोटी आज त्याचे युजर घे. पण ह्या Yes. आता ह्या ऍड एजन्सीच्या मुली तू पण वापरते? तू पण वापरते? पण तुम्हाला यूज काय याचा? म्हणजे मुंबईच्या बाहेरच्या लोकांसाठी म्हणून बोलतोय मी तुम्हाला. या जरा अलीकडे, या लवकर. हा, मी तर म्हणजे जसं की मला जर माझे फ्रेंड्स आहेत ते वेगवेगळे असे, जसं पालघरला बोईसर माझी बहीण वगैरे जाते, तर ते खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे स्टार्ट म्हणजे जर इंडिकेटर नसला ना, तर मग कसं जायचं, कुठून कसं, म्हणजे कोणाला म्हणजे विचारून पण कोणी चुकून सांगू असं म्हणजे ते बरोबर सांगतील याचं हे नसतं, कन्फर्म नाही हे. तर ते तुम्हाला हा, उपयोगाला तर येतं. म्हणजे एम इंडिकेटरमुळे कसं की त्याला म्हणजे कोणाला विचारायची किंवा चूक होईल असं हे आता नाही असं होत. नको सांगू की मोबाईल आल्याबरोबर तू लगेच ते डाउनलोड करून घेतलं म्हणून. असं नाही केलं ना की नाही, मोबाईल आला. आल्यावर मला पप्पांनी पहिला एम इंडिकेटरच टाकून दिलं कॉलेजला मला, त्यामुळेच मी तू पण सेल्फ म्हणजे आपल्याला सेल्फ डिपेंडेंट, कोणाला विचारायची गरज नाही, कोणाचं चुकून झालं तर आपल्यालाच माहिती आहे की ही ट्रेन इथे येणार आहे, या टायमाला आपल्याला जायचंय. राईट. मी हे का विचारलं की एक मराठी मुलगा 15 वर्षापूर्वी त्याला असं काहीतरी सुचतं, त्याची युटिलिटी लक्षात येते. आता खरं तर मला सरकारला हे सांगायचं आहे की आणखीन एम इंडिकेटरच्या सचिनला घेऊन तुमच्या डोक्यात काही कल्पना असेल तर सांगा, कारण इतकं इन्फ्राची कामं पण वाढवत. सचिन, एक बेसिक मला फरक सांगा. इतकं आता गुगल मॅप आणि हे सगळं आहे, बरोबर, राईट, याच्यात ट्रेनचं वेळ देण्याशिवाय आणखी काय युटिलिटी आहे त्याच्यामध्ये? 2019 पर्यंत आपण रेल्वेचं अपडेटेड वेळापत्रकच देत होतो. ओके, 19 नंतर म्हणजे आम्हाला थोडीशी जाणीव झाली याच्यात अजून काहीतरी व्यवस्थित असायला पाहिजे, जेणेकरून आपलं प्रोडक्ट हे अजून चिरकाळ चालेल. तर लाईव्ह ट्रेन पोझिशन हा एक लोकांचा विषय होता, तशी डिमांड नव्हती त्याची, पण मला माहिती होतं की ही गोष्ट आहे ही लोकांसाठी क्रिटिकल आहे. म्हणजे जेवढं टाइम टेबल इम्पॉर्टंट आहे तेवढं ते, कारण की एखाद्या मी समजा 9:06ची CSTची लोकल पकडतोय, CSMTची लोकल पकडतोय, तर मी परत परत का बघणार ते ॲप? करेक्ट. बरोबर. तर परत परत याच्यासाठी बघावं, कारण की रोज त्याचं लाईव्ह ट्रेन पोझिशन किंवा ती 5 मिनिटं लेट असते, 10 मिनिटं लेट असते, किंवा वेळेवर असते किंवा वेळेच्या आधी असते, हे माहीत पडण्यासाठी मी ते रोज बघेन. मग त्यासाठी तुम्ही GPS टाकलं? हो, GPS इंटिग्रेशन केलेलं आहे. ओके. आणि ही गोष्ट मिळवायची कशी हा एक मोठा चॅलेंज होता त्यावेळी मला. आणि तो चॅलेंज आम्ही, जशी मी व्हायरसची फिलॉसॉफी मगाशी बोललो, तर एक वेगळा बुद्धाची फिलॉसॉफी, क्या बात आहे. तर ती फिलॉसॉफी मांडली. की ती फिलॉसॉफी अशी होती की मी जेव्हा युजर ट्रेन सिलेक्ट करतो, 9:06ची लोकल आहे आणि त्यात ते इनसाइड ट्रेन तो येस करतो, तेव्हा त्याचं GPS लोकेशन आणि त्या ट्रेनचा क्रमांक आमच्या सर्व्हरला येतो. पण लोक हे का शेअर करतील हे माहीत नव्हतं. तर आपलं मॅस्लोस थिअरी आहे की लोकांच्या गरजा पूर्ण होतात, बेसिक गरजा पूर्ण व्हायला पाहिजे, पैसे, नोकरी मिळाली पाहिजे, आणि सर्वात टॉपला असतं की मी काहीतरी समाजासाठी देणं लागतं, की मला एक जे बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं, ओके, काहीतरी सेवा करून, काहीतरी समाजसेवा केली पाहिजे. तर लोकांना हे शेअर करून ते लोकांना इन्फॉर्मेशन देतील की ही ट्रेन कुठे आहे, आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळेल. हे माझं एक अझम्पशन होतं. आणि खरंच मला माहित नव्हतं की लोक असं करतील की नाही, हे माहितीच नव्हतं. पण मी सांगतो 2019ला जेव्हा मी त्या रात्री लॉन्च केलं, जसं लॉन्च केलं तसा संपूर्ण लोकांनी ते वापरायला सुरुवात केलं, आणि वॉज इन्स्टंट हिट फ्रॉम सेकंड डे. यू आर नॉट आस्किंग पीपल टू वेदर दे आर अलाउइंग ट्रॅकिंग देम और नॉट? काय त्याच्यामध्ये त्यांना ट्रॅकिंगचे, जसं आता वेगळ्या ॲपला ॲपल सांगतं की ट्रॅकिंग अलाव करायची नाही, तुम्ही सांगा, असं गरज नाहीये ट्रॅकिंगची? नाही, ती परमिशन त्यांना द्यावीच लागते. ओके, फाईन. आणि ती दिल्याशिवाय कोणतंही ॲप हे जीपीएसचा सिग्नल. पण थोडक्यात लोकांसाठी, लोकांच्या युटिलिटीसाठी, बरोबर, पण तुमचं ॲप बरोबर मुंबईकरांचं असं ते आहे, बरोबर? तर माझ्या कंपनीचं नाव आहे मोबॉन्ड. ठीक आहे. तर मोबॉन्डचा अर्थ काय, असे बरेचसे लोक मला विचारतात. तर मोबॉन्ड म्हणजे काय, म्हणजे बरेचसे मला वाटतं माझे कोलिगला पण माहिती नाही, स्टाफला पहिल्यांदा माहिती पडेल तू इकडे की त्यात 4 डॉट आहेत. म्हणजे आपण आपला लोगो बघितला तरी लक्षात येईल, आणि ते 4 डॉट अशी कनेक्टेड आहेत. आणि ही अँग्री जनता आहे, जे त्यांना राग आलेला आहे,
आणि त्या रागवलेल्या जनतेला एकत्र करण्याचं काम हे मोबॉन्ड करणार. ओके, तर असं त्याचा अर्थ आहे मोबॉन्डचा. ओके. हा, आणि मोबॉन्डच्या अंडर मी मल्टिपल प्रोडक्ट्स करू शकतो. आणि तसं हे एक झालं आपलं एम इंडिकेटर प्रोडक्ट. ओके. आता मुंबई बाहेरचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सांगू, हाऊ डज इट ऍक्च्युअली वर्क? हे त्यांचं ऍप आहे जे आम्ही आयपॅडवर आपण इन्स्टॉल केलेलं आहे. राईट. हा. आता वेगळे ऑप्शन आहेत. एक लोकल मेट्रो आहे, एक बस आहे, चॅट आहे, ऑटो आहे, टॅक्सी आहे, फेरी आहे. आमचं लोकल मेट्रोचं युजर हे अराउंड 80% आहे, 1.5 करोड पैकी. फाईन. आता आपण बघा, इकडे बेलापूरला आमचं ऑफिस आहे, म्हणून बेलापूर हे जवळचं लोकेशन म्हणून हे स्टेशन इकडे दाखवतं. आता आपलं बेलापूरवरून जायचं CSMT ला जायचंय, तर आपण पाहूया. ओके, तर आता ह्या ट्रेन्स आता झाल्या आहेत आपल्याकडे 2:44. तर 2:39 ची ट्रेन आहे, 2:46 ची ट्रेन आहे. हे बघा, ही 2:39 ची ट्रेन आहे, याने क्रॉस केलेलं आहे बेलापूर, हे इकडे दिसतंय. जेव्हा आपण ह्याच्यावर क्लिक करू तेव्हा हे आपल्याला असा इंटरफेस दिसतो. ही ट्रेन पनवेलवरून आली आणि आता बेलापूर त्यांनी क्रॉस केलेलं. आता हे कसं मिळालं? हे बघा, इकडे 3 लोक आहेत, ही शेअर करतात. हा पहिला पॅसेंजर बोलतोय, इट इज बिटवीन बेलापूर अँड सीवूड्स. दुसरा पण तेच बोलतोय, तिसरा बोलतोय की हे बेलापूरला. तर यांचं आम्ही एव्हरेज काढतो. हा सोपा अल्गोरिदम नाही, थोडा प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टी करून आम्ही तो अल्गोरिदम मांडलेला आहे. तर अशा प्रकारे लोकांना वेळापत्रक मिळतं, त्याच्याशिवाय त्यांना लाईव्ह ट्रेन पोझिशन मिळतं. आणि हे खऱ्या अर्थाने लोकांसाठी केलेलं सॉफ्टवेअर आहे. मला एक सांगा की गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत, राईट? तर ह्या सगळ्यात जातो तुमच्याच अल्गोरिदमचा वापर करायचा. 100 लोकांनी एका विशिष्ट सेवेबद्दल त्यांचं मत दिलं, तर त्याचा ऍव्हरेज काढून सरकार पण हे बघू शकेल ना की किती सॅटिस्फॅक्टरी आहे, आपल्याला काय सुधार. बरोबर. नक्कीच. आणखीन एक मला सांगा, गेल्या 15 वर्ष झाले आता तुमची सेवा, मुंबईकरांचा बिहेवियर पॅटर्न काय बदललाय प्रवाशांचा पॅटर्न म्हणजे जेव्हा मेट्रो सुरुवात झाली, मेट्रोची, एक सेकंड फॅन कमी करतो. जेव्हा मेट्रोची सुरुवात झाली तेव्हा फक्त घाटकोपर ते अंधेरी ही मेट्रो लाईन होती. पण आता कसं झालंय, मेट्रोचं जाळं हे भरपूर कॉम्प्लेक्स झालेलं आहे. ओके, मेट्रो 7, मेट्रो 9, ॲक्वा लाईन, रेड लाईन, येल्लो लाईन, आणि ते अजून कॉम्प्लेक्स बनत आहे. तर हे जे ट्रेन मधलं किमान 25% जरी पब्लिक आहे ते मेट्रोने प्रवास करते आता. ओके. त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, त्यांना गर्दीत जायचं नाहीये, त्यांना थोडा AC पाहिजे आणि वेळेत पोहोचायचं सर्वात महत्वाचं. आज अशी गोष्टी आहे, म्हणजे आपण ज्या प्रेमायसेस मध्ये आहोत त्या प्रेमायसेसचे मालक म्हणजे ह्या बिल्डिंगचा ओनर, म्हणजे ज्यांच्याकडनं आम्ही हे कमर्शियल प्रेमायसेस घेतलं, ते सुद्धा एवढं त्यांच्याकडे मर्सिडीज असून सुद्धा मेट्रोने प्रवास करतात त्यांच्या जुहूच्या प्रोजेक्टला जायला. म्हणजे मेट्रो हे फार महत्त्वाचं सांगितलं सचिन. म्हणजे तुम्ही गाडी विकत घ्याल पण तुम्ही रोड तोच वापरणार आहे की जी सर्वसाधारण जनता वापरते. तुमच्या बोलण्याचा अर्थ असा की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जेवढं वाढेल, जेवढं उत्तम क्वालिटीचं असेल तेवढं रोडवरचं कंजेशन कमी होईल. बरोबर, कमी होईल. राईट. सो ही सचिनची टीम आहे सगळी. हा तुमचा प्रज्ञेश आमचं सोशल मीडिया सांभाळतो. आमचा संस्कार आहे, संस्कार पाटील, आणि हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मार्केटिंग सांभाळतो. ही सायली आहे, सायली ऍडमिन, टाइम टेबल, आणि मॅडम सुद्धा, शीतल मॅडम सुद्धा टाइम टेबल, कस्टमर सर्व्हिस ते सगळं सांभाळतो. राईट. सो शीतल, मला सांगा, युजली जो फीडबॅक येतो लोकांचा तो काय असतो, तुम्ही कसं करता त्याला प्रतिसाद कसा देतो? मिक्स असतो. म्हणजे जे आपण नवीन वर्जन करतो तेव्हा लोक विचारतात की कसं वर्क करतंय किंवा कोणाला काही प्रॉब्लेम येतात, तेव्हा ते विचारतात त्याचं सोल्युशन काय आहे. तेव्हा आम्ही त्यांना प्रॉपरली गाईड करतो. ओके. गाईड करतो म्हणजे काय, कसं करतो आपण? फोन इन कॉल करतो की व्हॉट्सअप चॅट करतो? काय फक्त चॅटला रिप्लाय करतो? चॅटला पण करतो, रिव्ह्यूला पण रिप्लाय करतो, ईमेल थ्रू पण करतो. ओके. कोणी म्हणजे डायरेक्टली कॉलवर तर त्यांनाही. अच्छा, सचिन मला सांगा, मुंबईमध्ये कधी फार पाऊस झाला आणि पूर आला, बरोबर, किंवा ट्रेन जसं ती म्हणाली मेगा ब्लॉक, अशा वेळेला हे ॲप काय मदत करतं ना? हो, कसं आहे, आमचा कनेक्ट आहे डायरेक्ट युजरशी कनेक्ट आहे. मला आठवते, म्हणजे वाटतं कोरोना अगोदरची घटना आहे. रात्री मला जे CPRO होते रेल्वे, सेंट्रल रेल्वे, त्यांचा फोन आला, सचिन ती आपली बंद पडलेली सेवा आहे ना आता रिझ्यूम झालेली आहे सेंट्रल लाईनवर, आणि त्याचा एक मेसेज पुश नोटिफिकेशन तू टाक. वाह. ओके. तर सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं, कमीत कमी वेळात पोहोचण्याचं साधन म्हणजे ती शक्ती एम इंडिकेटरमध्ये आहे. आणि
या शक्तीमुळे आम्हाला ती शक्ती जपून वापरावी लागते. योग्य तो मेसेज गेला पाहिजे. ओके. आता मध्ये आपण 5 जुलैला जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामध्ये विरार नालासोपारा म्हणजे नालासोपाऱ्याला ट्रेन्स या बंद होत्या. तर तेव्हा चॅटच्या मार्फत लोकांना इन्फॉर्म करत होती. इंडिकेटरमध्ये चॅट पण हे एक फीचर आहे की ज्याच्या मार्फत लोक सद्यस्थिती काय आहे म्हणजे एखादी घटना रेल्वेला मिळण्यापूर्वीच ती त्यांना मिळते. करेक्ट, कारण ते लाईव्ह Yes. आहेत ना. हा. आणि ती इन्फॉर्मेशन ते इमिट करतात, डिसिमेट करतात आणि ती चॅट मार्फत लोकांना मिळते. म्हणून लोक जेव्हा डिस्ट्रप्शन होतं तेव्हा इंडिकेटरचं चॅट हे ओपन करतातच करतात. राईट. सो हा जो महाराष्ट्रातला आणि कदाचित भारतातला ॲपचा पहिला पायोनियर व्यावसायिक आहे सचिन, त्यांनी हे सगळं केलं. 1.5 कोटी आज त्याचे युजर्स आहेत. पण मला सांग मित्रा, हे किती वेळेला अपडेट्स तुम्ही केली 10-15 वर्षामध्ये या, आणि काय करता अपडेट्समध्ये? गेल्या 15 वर्षात जवळजवळ मेजर अपडेट 60 आहेत. आणि कधी कोणत्या अपडेटमध्ये टाइम टेबल अपडेट होतं, कोणत्या अपडेटमध्ये लोकांना आपण खूप जास्त अजून सोपं करून देतो टाइम टेबल ट्रॅक करणं किंवा ट्रेक ट्रॅक करणं. हे सगळं फीडबॅक करून? हो, हे सगळं कधी कधी लोकांचे फीडबॅक करून, कधी कधी आम्ही विचार करतो की लोकांसाठी अजून आपण काय करू शकतो की ज्यांनी त्यांचा ट्रेनचा प्रवास सोपा होऊ शकेल. आणि मग त्या आमच्या एक हायपोथेसिस वरून आपण डिसाईड करतो की पुढचा फीचर काय असावं किंवा एक्झिस्टिंग फीचर जो आहे तो आपण कसा अजून सुधारू शकतो, त्यात काय इम्प्रुव्हमेंट्स करू शकतो आणि त्या अकॉर्डिंग आपण पुढचा अपडेट देतो. पण एखादं अपडेट लोकांना आवडलं नाही तर होतं का असं कधी? असं होतं बऱ्याचदा की लोकांना सुरुवातीला बरेच फीचर्स जे लोकांना नाही आवडत, लोकांना एक अचानक बदल झालेला पटत नाही. पण काही दिवस झाले, महिनाभरानंतर लोकांना त्या गोष्टीची सवय झाली की त्यांना ते सवयच नाही, पण त्यांना ती गोष्ट आवडायला पण लागते. ओके. तर सचिन, आपल्या काही प्रेक्षकांना हा प्रश्न पडेल की तुमचं रेव्हेन्यू मॉडेल काय आहे, बरोबर. किती लोक काम करतात? बरोबर. रेव्हेन्यू मॉडेल जे जाहिरात हेच रेव्हेन्यू मॉडेल आहे 2010 पासून, आणि तेच रेव्हेन्यू मॉडेल राहील. जे गुगलच्याकडनं येतं. Yes. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी डाउनलोड केलं म्हणजे गुगलने मला काही पैसे दिले तर. म्हटलं गोष्ट तशी नाहीये. ठीक आहे. जेव्हा तुम्ही एखादं डाउनलोड करता तेव्हा गुगल काही आम्हाला पैसे देत नाही. त्यात जाहिरातीचे स्पॉट्स आहेत. गुगल एक मोठा एजंट आहे जाहिरातींचा. जसं आपण युट्यूबवर जाहिराती बघतो, तर त्याच पद्धतीने ऍपवर जाहिराती येतात. जेव्हा लोक क्लिक करतील तेव्हा आपल्याला काहीतरी त्यातनं मिळेल. तर अशा पद्धतीचं हे एक इकोसिस्टीम गुगलने तयार केलेली आहे. गुगल असं म्हणतं की तुम्ही फक्त प्रोडक्टवर लक्ष द्या, तुम्ही सेल्सवर लक्ष देऊ नका, सेल्सची काळजी आम्ही घेतो. ओके, ग्रेट. त्याच्यामुळे मला तेवढ्या मोठ्या प्रमाणात सेल्स टीम करावी लागली नाही. आम्ही आमचा जो व्याप आहे किंवा आमचा वेळ आहे तो फक्त प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंटच्या पाठीमागे घालवलेला आहे. वा. अगेन म्हणजे तुम्ही गुगलच्या मदतीनं व्यवसाय उभा केलेले, Yes. तुम्ही पुन्हा तेच पायोनियर आहेत. अनेक अर्थाने सचिन पायोनियर आहे. पण मग तुम्हाला ग्राउंड वर्क काही करायला लागत नाही? लागतं ना, ग्राउंड वर्क करायला लागतं. आता कालचंच उदाहरण आहे की आम्हाला युजरचे फीडबॅक येतात. म्हणजे आमच्या ॲपमध्येच एक फीडबॅक सेक्शन आहे. तर त्या फीडबॅकमध्ये लोक असं म्हणतात की जी दादरला जो प्लॅटफॉर्म नंबर 9A आहे किंवा असा प्लॅटफॉर्मच नाही आहे किंवा ही ट्रेन ह्या प्लॅटफॉर्मवर येतच नाही आहे किंवा ह्या ट्रेनचा वेळ हा 2 मिनिटं पुढे आहे. ओके. तर त्यावेळेला आम्हाला स्वतः आमचा जो फील्ड स्टाफ आहे तो तिकडे जातो, तो इकडे चेक करतो आणि 10 पैकी 8 वेळेला असं होतं की आम्ही दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट असते आणि युजर जे बोलतोय म्हणजे बरेचसे लोक बोलतायत त्याच्यामध्ये थोडंसं तफावत आहे. कारण की कधी कधी ती घटना ही तेवढ्या वेळापुरती त्या दिवसापुरती असते किंवा तो युजर हा चुकीची ट्रेन त्याने पाहिलेली असते. ओके. ही गोष्ट होते. त्याच्यामुळे अनटिल अँड अनलेस वी डू फिजिकल एक्झामिनेशन की ती ट्रेन आहे की नाही तोपर्यंत आम्ही बदल करत नाही. हा आमचा अनुभव आहे. म्हणजे लोकांकडनं सगळीच माहिती मिळाली म्हणून ते करेक्ट असते असं नाही. ठीक आहे. प्रेक्षकांना ज्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की सध्या जॉब मार्केट कुठल्या दिशेला चाललंय ते मी विस्ताराने घेणारच आहे. तर सचिन, जेव्हा आपला मराठी मुलगा एखादा व्यवसाय करायला लागतो तर कुटुंब सहजासहजी तयार नाही होत. मग तुमच्याकडे वडील म्हणले जा आता काय सचिन नाही असं जिले आपली जिंदगी, असं नाही. ते कसं असतं, इंजिनियर केलंय, एवढा खर्च केलाय, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळालंच पाहिजे. त्यांचं पण बरोबरच असतं, मिळालंच पाहिजे. का नाही मिळालं पाहिजे? मिळालंच पाहिजे. आणि पण रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटचे मार्ग हे वेगवेगळे असतात. व्यवसाय हा मार्ग सहजासहजी आपल्या घरच्या लोकांना म्हणजे मराठी माणूस कम्युनिटीला
तो इतका पटत नाही. कारण की ते ज्या फील्डमध्ये असतात त्यांना असं वाटतं हाच एक सेफ मार्ग आहे आणि या सेफ मार्गाने सगळं काही अर्थार्जन व्हावं. ओके. पण जेव्हा एखादा तरुण आहे की असं मार्ग करतो सांगून न सांगून, आणि जेव्हा तो अर्निंग करायला लागतो तेव्हा आपोआप हे जे पॅरेंट्स लोक आहेत ते समाधानी ते होतं. समाज काहीच बोलत नाहीत, तेव्हा काहीच कमेंट देत नाही. सचिन रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यातलं गाव आहे. हम्म. कोकणातलं, आणि कोकणातल्या माणसामध्ये एक विजुगुषी वृत्ती असते कायमची. आणि मुंबई तर त्यांच्यासाठी जवळ. पण जेव्हा सुरू केलं तेव्हा गर्लफ्रेंड होती की लग्न झालं होतं? नाही 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 लग्न नव्हतं झालं. नव्हतं ना? गोष्ट आहे. हा. राईट. म्हणजे ते एक त्यावेळेला एकांडीपणानं सुरू हो केलं. हो 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 तेवढा फोकस लागतो. ओके. म्हणजे फोकस एकतर गर्लफ्रेंडकडे असावा किंवा कामाकडे असावा. पण मग बरोबर. आता किती जणांची टीम आहे तुमची, सचिन? आता माझ्याकडे 8 लोकांची टीम आहे. काही टीम वर्क फ्रॉम होम पण आहे. ठीक आहे. आणि त्याच्याशिवाय अजूनही लोक आहेत जी मोस्टली डेटासाठी माझ्याकडे काम करतात. तर जी कोर टीम आहे ती आमची छोटी आहे. आम्ही त्या 8 लोकांमध्ये आम्ही ते काम करून जातो. ही गोष्ट. So, पुढचं जे सचिनचा टप्पा आहे तो आहे रिझ्युमे डीबी. येस, रिझ्युमे डीबी. तर त्याच्यामध्ये काय कल्पना आहे आणि कसे लोकांचे रिझ्युमे आले? तर ऍक्च्युली ही जी कल्पना आहे रिझ्युमे डीबी म्हणजे एक जॉब प्लॅटफॉर्म, एक Okay. सिंपल भाषेत एक Great. जॉब प्लॅटफॉर्म आहे. पीपल ट्रॅव्हल फॉर जॉब. ओके. एम इंडिकेटर ऑलरेडी 1.5 करोड लोकांना कॅटर करतोय त्यांच्या ट्रॅव्हलसाठी, ट्रॅव्हलचं त्यांच्या अरेंजमेंटसाठी. तर आता जॉबवर जाताना तुम्ही रिझ्यूम अपलोड आमच्या सिस्टीममध्ये करून ठेवा. आम्ही एम्प्लॉयरला एक चांगला सोप्पा पॅनल दिलेला आहे. एम्प्लॉयर्स म्हणजे मुंबईतले जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांना सोप्पा पॅनल दिलेला आहे. काहीही टाका, मला अकाउंटंट पाहिजे एवढंच, तरी सुद्धा त्या अकाउंटंटचे स्किल तो काय काढेल, बात आहे. तो मॅच करेल. आणि रिलेटेड रिझ्युम्स असतात. म्हणजे कसं असतं माहितीये की एखादा, मी बेलापूरला आहे, एखादा मीरा रोडचा कॅन्डिडेट आला तर तो माझ्याकडे कितीही चांगला असला तरी काम करणार नाही किंवा तो टिकणार नाही. का? कारण की यायला जायलाच 2 तास, म्हणजे 2 अधिक 2 4 तास लागतील. तर आम्ही चांगल्या प्रकारे सॉर्टिंग केलेली आहे की तो जवळ असला पाहिजे तर त्याला जास्त वेटेज, तो जर त्याचे स्किल जास्त मॅच होत असतील तर त्याला जास्त वेटेज. तर असे, आणि त्याने रिसेंटली अपडेट केला आहे का रिझल्ट. तर असे 3-4 फिल्टर आहेत आमच्याकडे आणि त्याच्याने आम्ही एक टॉप 100 कॅन्डिडेट देतो. ऑब्व्हियसली त्यातले जे टॉप 5 असतात त्यांची प्रॉबिलिटी जास्त असते की ते तुमच्याकडे जॉईन होते. कधी कधी आपली HR टीम असते, त्यांना पण असा विषय होतो की त्यांना मोठ्याच्या मोठं वर्क डिस्क्रिप्शन आहे, JD आपण जॉब डिस्क्रिप्शन, ते कॉपी करून पेस्ट करतात. त्याच्यामुळे ते व्यवस्थित सर्च होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये हे पण लिहिलंय की त्याचं इंग्लिश चांगलं पाहिजे आणि त्याचं जावा पण चांगलं पाहिजे. तर आम्ही आयडेंटिफाय करतो त्याच्यामध्ये की जावाला जास्त महत्व आहे आणि इंग्रजीला महत्व कमी आहे. ओके. ओके. कम्युनिकेशन. अशा प्रकारे आम्ही त्या क्वेरीमधलं, HRच्या क्वेरीमधला एक क्रक्स काढून घेतो आणि त्या पद्धतीने सर्च करतो आणि त्या पद्धतीने कॅन्डिडेट्सचे रिझल्ट्स आम्ही सॉर्ट करून एम्प्लॉयर्सला देतो. आणि हे एम्प्लॉयर साधारणपणे कुठल्या कुठल्या पद्धतीसाठी तुमच्याकडे, कुठले जॉब पोस्टसाठी. पोस्ट? मुंबई ही एक सर्व्हिस सेक्टर भाग आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर म्हणजे रॅदर दॅन लेबरस ऍक्टिव्हिटीज, सर्व्हिस सेक्टर आपल्याकडे भरपूर आहे. IT सेक्टरसाठी 30% तरी रिझ्यूम आहेत आपल्याकडे. ओके. म्हणजे सेम गोज फॉर द बँकिंग अँड फायनान्ससाठी पण तेवढेच आहेत. जे कोर आहेत, कोर विषय आहेत, म्हणजे सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिक, तर त्याच्यासाठी थोडंसं कमी आहे. 10% असा एक स्प्रेड आहे मार्केटमध्ये. आणि मोस्टली जो भर आहे तो सर्व्हिस सेक्टरलाच आहे. ओके. आणि एम्प्लॉयर कोण आहे साधारणपणे तुमचे? एम्प्लॉयर, आम्ही हे प्रोडक्ट हे नुकतंच चालू केलेलं आहे. म्हणजे एवढे मोठे नाही. एखादं प्रोडक्ट चालू करणं हे पण थोडी एक चॅलेंज असतं. ठीक आहे. आणि हळूहळू आम्ही एम्प्लॉयर्समध्ये दोन प्रकारचे असतात. एक डायरेक्ट एम्प्लॉयर असतात आणि इनडायरेक्ट म्हणजे HR एजन्सीज असतात. तर दोन्ही प्रकारच्या एम्प्लॉयरना आम्ही आता कॅटर करतोय. आम्ही बघितलंय की आम्ही 1000 क्रेडिट्स फ्री देतो सुरुवातीला एम्प्लॉयरला आणि तो सर्च मारतोय. मागच्या म्हणजे आमच्याकडे डेली रिपोर्ट येतो की कोणता युजर जो मागे सर्च करून गेलाय तो आत्ता पण करतोय. तर असे आम्हाला बऱ्यापैकी 30 तरी युजर्स असतात ते सापडतात की ते परत सर्च करत असतात. सो दॅट व्हॅलिडेट्स अवर आयडिया की तुमचं प्रोडक्ट त्यांना आवडले म्हणून ते परत येत आहेत. बरोबर. ऍप्लिकंटला काही पैसे भरायचे नाही, ऍप्लिकंटला पैसे आम्ही काही सोयच नाही पैसे द्यायची. आम्ही तसं काही ठेवलं 2 नाही. प्रश्नाची उत्तर द्या मला. सध्या जॉब मार्केट काय स्थितीमध्ये आहे, एक, आणि दुसरा, कोणाला नोकरी लवकर मिळू शकते? येस. हू इज द बेस्ट कॅन्डिडेट? मी
नेहमीच माझं असं राहिलेलं आहे की जॉबची रिक्वायरमेंट आणि कॅन्डिडेटची उपलब्धता हा जेव्हा योग जुळून येतो तेव्हा त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला तो एम्प्लॉय मिळतो किंवा त्या एम्प्लॉईला ती कंपनी मिळते. ओके, तर अशी बरीचशी मंडळी असतात की ती हुशार असतात पण ते योग्य वेळेला किंवा त्या कंपनीमध्ये जागा निघाली नाही त्यावेळेला अप्लाय नाही करत. ठीक आहे, तर म्हणून बरीचशी चांगली लोक चांगल्या कंपन्यांमध्ये रिक्रूट होत नाही या कारणामुळे. अच्छा, हा माझा अनुभव आहे. हे चांगलं सिक्रेट सांगितलं तुम्ही मला. वा. तर त्याच्यामुळे एम्प्लॉई जे असतात त्यांना सतत की चांगल्या कंपन्यांमध्ये पोझिशन एम्प्टी झाली आहे की नाही हा ट्रॅक ठेवावाच लागतो. कंपनीला पण एखाद्या शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे 30 दिवसाच्या आत ती पोझिशन फिलअप करायची असते. त्याच्यामुळे जरी त्यांना एखादी व्यक्ती चांगली नाही मिळाली तरी सुद्धा सबस्टँडर्ड जरी असेल तरी तो कॅन्डिडेट घ्यावा लागतो. ओके. ही गोष्ट आहे. म्हणून कधी कधी थोडंसं मॅटर ऑफ लक पण आहे नोकरी हे. अच्छा. हा, मॅटर ऑफ लक पण आहे, नुसतंच मेहनत नव्हे. मॅटर ऑफ लक यासाठी आहे की तो योग जुळून आला तर त्याला तो जॉब मिळतो, ही गोष्ट आहे. दुसरं असं आहे की म्हणजे मी माझं सांगतोय की जेव्हा आम्ही एखादा कॅन्डिडेट घेतो इकडे तेव्हा आम्ही त्याची टेस्ट घेतो. आणि जर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की 10 पैकी 5 लोक तर जेव्हा टेस्ट हे नाव बघितलं तर येतच नाही. आणि तीच आमची पहिली टेस्ट असते की तो आलाच, चांगला असेल तरच येईल, चांगला नसेल तर तो येणारच नाही. ही पहिली टेस्टच आहे आमची की ही टेस्ट आहे, हीच टेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं मॅथ्स थोडं चांगलं असायला पाहिजे. कोणतंही काम असेल, मग तो ॲडमिन असेल किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा सोशल मीडिया, त्याचं गणित हे म्हणजे त्याला बेसिक A+B करता आलं पाहिजे. आमचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे की 10 पैकी 5 लोकांना किंवा 20+130 ही गोष्ट पण करता येत नाही. सो शॉकिंग. हा, MCA केलेलं असतं, सर्व केलेलं असतं पण या गोष्टी होत नाही. त्यातल्या त्यात ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांचं मॅथ्स हे बऱ्यापैकी चांगलं असतं, ही गोष्ट आहे. पण बाकीचे जी मुलं आहेत त्यांचं मॅथ्स हे फार कमकुवत असतं. आणि पहिली टेस्ट तर आमची तीच टेस्ट आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही निबंध घेतो, माय ड्रीम जॉब, आणि त्याच्यात अक्षर कसं आहे, त्याने त्यात काय लिहिलं आहे, त्याचे ॲम्बिशन्स काय आहे, तो त्या जॉब प्रोफाईलशी टिकेल की नाही, तर त्या गोष्टीचा अंदाज आम्हाला येतो. आम्ही अजून एक कन्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे करणार आहोत ResumeDB मध्ये, की मी जी प्रोसेस माझ्या कंपनीसाठी फॉलो केलेली आहे टेस्टची, तर ती आम्ही सर्वांसाठी खुली करणार आहोत. म्हणजे जर तुम्ही चांगले आहात तर तुम्ही ResumeDB ला संपर्क करा, आम्ही तुमची टेस्ट घेऊ, तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेऊ, तुम्ही कसे बोलता, तुमचा पेहराव कसा आहे, तर तुम्हाला इंटरेस्ट काय आहे, आणि तुमचं गणित काय आहे, तुमचं लॉजिकल स्किल किती आहे. आणि जर तुम्हाला चांगला स्कोर आला तरच आम्ही तुमच्या प्रोफाईल आमचे जे कनेक्टेड एम्प्लॉयर्स आहेत त्यांना रिकमेंड करू. जर तुमचा स्कोर कमी आला तर आम्ही तुमच्या प्रोफाईलला खराब करणार नाही, आम्ही तुमचं प्रोफाईल पाठवणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण कॅन्डिडेटचा रेकॉर्ड खराब होऊ नये आणि फक्त चांगले कॅन्डिडेट आहेत तेच इंडस्ट्रीमध्ये जावेत त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ओके, अगदी शेवटचा प्रश्न. आपण व्यवसायाबद्दल, नोकरीबद्दल बोलतोय, तुम्ही स्वतः व्यावसायिक आहात म्हणून जी मराठी मुलं आता हे बघतायत जगभरातली, त्यांना काय सांगाल, त्यांनी नोकरी करावी की व्यवसाय करावा? हो का, म्हणजे मी एके ठिकाणी म्हटलेलं असं, जर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर नोकरी करा. जर तुम्हाला महिन्याला 50 लाख कमवायचे असतील तर तुम्ही बिझनेस करा. सिंपल म्हणणं आहे यार. एवढंच, हेच आहे. नोकरीचं स्केल एका लेवलपर्यंत असतं, बरोबर ना, ते त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. क्या बात आहे, सचिन अनेक अर्थाने पायोनियर आहे. पण मग आता व्यवसायामधले 3 किंवा 5 महत्वाचे गुण कोणते, जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल? आता तुम्ही हा प्रश्न विचारला, म्हणजे मी माझ्या बऱ्याचशा टॉक्समध्ये मी हा सांगत असतो. हे असं पोर्टर्स 5 फोर्सेस म्हणून एक मॉडेल आहे. ओके. जे आम्हाला नंतर MBA मध्ये माहित पडलं की अरे हे असतं, आणि मी जेव्हा मॅच केलं, अरे मी ज्या स्ट्रॅटेजीने गेलो तो पण पोर्टर्स 5 फोर्सेस मधलाच होतो. उदाहरणार्थ, मी एखादं प्रोडक्ट करतो, मी हॉटेल करतो, आपण टिपिकल एक हॉटेल काढायचं मला, तर एक्झिस्टिंग कॉम्पिटिशन काय आहे, म्हणजे त्या एरियामध्ये किती कॉम्पिटिशन आहे, ऑलरेडी हॉटेल्स आहेत का, तर माझे चान्सेस हॉटेल चालण्याचे कमी आहे. माझ्या इंडिकेटरच्या बाबतीत रिलेट करतो, मी 2010 साली केलं तेव्हा डिजिटल वेळापत्रक, ट्रेनचं टाइम टेबल हे नव्हतंच. ओके, मग ती सेफ झाली की आता इथे आत्ता तरी कोण नाहीये, पण नंतर येतील ते माहित नाही, पण आता तरी कोण नाहीये. नंतर बार्गेनिंग पॉवर ऑफ
कस्टमर्स, ठीक आहे, तुमचा कस्टमर तुमच्याशी किती बार्गेन करेल. एक्झाम्पल, एखादी सेवा देण्यासाठी मी एकटाच माणूस असेल तर ते माझ्याकडेच येतील ना, ते मला बोलणार नाही बाजूच्या दुकानात जातो. म्हणजे एखाद्या ठिकाणी हॉटेलच नसेल आणि मी तर त्याला एकटा असेल, पर्यायच नाहीये. पर्याय नाही, त्याला तिकडे येणं भागच आहे. तर ती गोष्ट आपण पाहिली पाहिजे. माझ्या बाबतीत तर मी पायोनियर होतो त्याच्यामुळे तो विषय आलाच नाही. ओके, गोष्ट अशी होती की मी जर माझ्या सॉफ्टवेअरसाठी काही किंमत ठेवली, लेट्स से 100 रुपये पर इन्स्टॉल ठेवलं असतं तर कदाचित 50 रुपयाने दुसरं आलं असतं. ओके, हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण कधीच सॉफ्टवेअर पेड केलं नाही. ओके, त्याची प्राइस 0 होती. हे झालं So, माझ्या कॉम्पिटिशनमध्ये bargaining. कॉम्पिटिशनला कोणी आज नाहीये पण उद्या पण येणार नाही, सहजासहजी येणार नाही. तिसरी गोष्ट आहे बार्गेनिंग पॉवर ऑफ युअर सप्लायर्स. आता माझा सप्लायर कोण आहे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, किंवा हॉटेलमध्ये सप्लायर असतात ना, तुझा माल पुरवठादार असतो, तर अशा वेगवेगळे सप्लायर असतात. माझ्या केसमध्ये माझा सप्लायर शोधायला मला बराच म्हणजे विचार करायला वेळ गेला. नंतर माहित पडलं सॉफ्टवेअर डेव्हलपर हा माझा सप्लायर, पण माझ्या केसमध्ये मीच होतो सॉफ्टवेअर डेव्हलपर. त्याच्यामुळे तो सॉफ्टवेअर डेव्हलपर सोडून गेला. ठीक आहे, हा तिसरा मुद्दा की सप्लायर की किती बार्गेनिंग करेल. येस, तो किती बार्गेनिंग करेल. चौथा असा आहे की तुमचा उद्योग असा आहे का की तुम्हाला अल्टरनेट सोल्युशन. बघा, मी पेपर टाइम टेबलसाठी अल्टरनेट होतो. मी काही पेपर टाइम टेबल काढलं नाही. ओके, पण माझं सोल्युशन असं होतं की त्याचा बिझनेस ठप्प झाला, सपाट झाला संपूर्ण. ओके, तर असं होण्याची काही शक्यता आहे का तुमच्या व्यवसायामध्ये. ओके, तर मी म्हटलं की माझ्या व्यवसायात तरी तसं होणार नाही. ओके, किंवा हॉटेलच्या व्यवसायात पण ते शक्य नाही. आहे शक्य, जसं झोमॅटो आलं, म्हणजे हॉटेलचे रिलेट करून दाखवतो झोमॅटो, तर मोठे मोठे हॉटेल्स आहे याचा धंदा कमी व्हायला लागला. सो दॅट इज कॉल्ड एज अल्टरनेट सोल्युशन मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतं का फ्युचरमध्ये. फिफ्थ वन गव्हर्नमेंट नोटिसेस. ठीक आहे, म्हणजे क्रुशियल आहे फार ते. प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाला, दुसऱ्या दिवशीपासून धंदा बंद. ओके, तर तुमचा बिझनेस अशा रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतो का. ठीक आहे, माझ्या याच्यामध्ये तसं नव्हतं, त्याची थोडी चाचपणी पण केलेली. हे पब्लिक इन्फॉर्मेशन आहे, त्याला काही असं कॉपीराइट वगैरे नाही. ओके, तर या व्यवसायात राहिलं तर असे कोण आडेवाडे असे घेणार नाही, अशी एक धारणा होती. म्हणजे आमचे मित्र पण होते जे आता कोकण रेल्वेमध्ये MD आहेत. मित्र म्हणजे जे सरच माझ्या मेंटॉर म्हणा. JBIMS मध्ये सिनियर होते ते. ओके, आणि त्यांच्याशी मी भेटलो. त्यांनी सांगितलं नाही सचिन गो हेड. ठीक आहे, तुमचं मत आहे ही पंचसूत्री. हा, येस 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 येस. म्हणजे सर काय होतं म्हणजे मराठी माणसाला गायडन्स भेटत नाही. ओके, आणि नुसतं हे 5 पॉईंट जरी लक्षात ठेवले ना तरी तुम्हाला, मला वाटतं तुम्ही खड्ड्यात नाही पडणार, एवढं मी सांगेन. मला वाटतं की ह्या नोटवरती आपण थांबूया. सचिननी व्यवसाय कसा करावा, व्यवसाय सुरू कसा झाला, रोजगार कसा मिळवावा, कोण चांगला एम्प्लॉयमेंट देऊ शकतो किंवा कोण एम्प्लॉयर कशा पद्धतीने विचार करतो. सचिन, थँक्यू सो मच. मला असं वाटतं की ह्या पंचसूत्रीबरोबर कष्ट करण्याची तयारी, सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी, ह्याला पण काही पर्याय नाही दुसरा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बाय संपर्क कसा करायचा सचिन, कारण आता लोकांना ते प्रश्न पडतात. हो हो, नंबर दिला तर खूप फोन येतील. हो हो हो, द्या नंबर. मग नाही, support@mobon.com हा आमचा कॉमन ईमेल ID आहे. ओके, म्हणजे त्याच्यावर आम्ही नेहमी चेक करतो. मोबॉनची स्पेलिंग आहे MOBOND.com. support@mobon MOBOND.com. तिथे तुम्ही ईमेल आम्हाला टाकू शकता. थँक्यू सो मच. Yes, yes. इथे संपर्क करा आणि तुमचे काही मुद्दे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आय होप की त्यांची जी टीम आहे ती तुम्हाला ह्या तुमच्या मुद्द्यावरती उत्तर देईल. थांबूया. थँक्यू.